नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही इरावतीला म्हणते की हे बघ, आत्ताच्या आत्ता मी घरात जाईल आणि सगळ्यांना सर्व काही खरं सांगणार आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की हो का, अगं मग जे काही होईल तर त्याला तयार राहा आणि मागे तर बघ काय आहे. तेव्हा मात्र इरावती आता माहीच्या डोक्याला पिस्तूल लावते आणि म्हणते की हो, आणि आता तू कसं खरं सांगणार आहेस बरं? मी तुला सांगितले होते की हॉटेलवर थांब आणि माझं काम संपल्यानंतर मी तुला येऊन तेथे भेटेल असे मी तुला एकदा सांगितले होते, पण तरी सुद्धा तुला ऐकायचंच नाही. त्यामुळे आता मी तुला जे सांगते ते तुला ऐकावंच लागेल. आता तू माझ्यासोबत अगदी शांतपणे चल, काहीही न बोलता, आणि जे मी तुला सांगेल ते तुला ऐकावंच लागेल, नाहीतर काय होईल हे तुला नाही सांगता येत. तेव्हा आता इरावती जोरात तिच्या पोटाला सुद्धा तो पिस्तूल दाबते आणि हे बघ, आता मी तुला अगदी काटेकोरपणे सांगते की या घराची बर्बादी होताने मला बघायचं आहे, आणि जर सगळ्यांना एकत्र संपवलं तर खेळामध्ये काय मज्जा येणार आहे, आणि शरीराचा एक एक अवयव असा खटाखट खटाखट तोडताने बघण्यासाठी किती मजा येत असेल बरं. तुला तर माहितीच असेल, खूप मज्जा येते आणि ती मज्जा आता ह्या खेळामध्ये असे खेळून नाही मिळणार, म्हणून हे सर्व चाललेले आहे. आणि आता तर तुला खरं खरं सगळं काही कळलेलं आहे. मग सांग बरं काय करायचं. त्यामुळे हे बघ, आता मात्र तुम्हाला इथे दिसायला नको, आणि जर दिसली तर मात्र मी काय काय करू शकते याचा अंदाज तर तुला असेलच की नाही. आणि हे बघ, कायमचं इथून निघून जायचं. माझ्या खेळामध्ये मध्ये लुडबुड करायची नाही, कारण हे बघ, मला खेळ खेळण्यासाठी खूप असे आवडतात. जोपर्यंत माझा खेळ अगदी संपत नाही तोपर्यंत काय, तर माही म्हणते की हो, तू तोपर्यंत खेळ तर खेळतच राहते. आता इरावतीने माहीला चांगलेच धमकावलेले असते. तेव्हा मात्र आता माही घाबरूनच तेथून आता जायला निघते आणि इरावती लगेच आत जाते. माही आता पुढे जाऊन थोडीशी थांबते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते की रमा आणि अक्षय, आय नो, मी जे काही केलं ते खरंच खूप चुकीचं आहे आणि मी कितीही ठरवलं तरी सुद्धा तुम्ही मला माफ नाही करू शकणार, बट आय एम सॉरी असे बोलून आता रडतच माही तेथून निघून जाते. कारण रमा आणि अक्षयला ती मदत करू शकली नाही, ह्या इरावतीचं सत्य सांगू शकली नाही, त्यामुळे तिला आता खूप असे वाईट वाटते आणि ती आता इरावतीच्या अगदी धमक्यांना घाबरतच तेथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे साई रमासाठी चहा वगैरे बनवत असतो. तेव्हा आता रमाचा जीव काही लागत नाही. ती म्हणते की साई, हे बघा, मला आता यांच्याकडे आणि बाळाकडे घेऊन चला, कारण बाळासाठी जीव माझा तुटतोय, मला बाळाला बघायचं आहे. त्यावर आता रमाचं हे बोलणं ऐकून साई म्हणतो की रमा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एकदा पूर्णपणे बऱ्या झाल्यात की मी तुम्हाला नक्की तिकडे घेऊन जाईल, आणि कशाला तुम्ही इतकी घाई करतात. तेव्हा आता रमा म्हणते की साई, हे बघा, अगोदरच उशीर झालेला आहे. अहो, माझा जीव खरंच तुटतोय, मला माझ्या लेकीला बघायचं. अहो, खरंच मला माहिती नाही की ती कोणत्या अवस्थेत असेल, काय करत असेल. बघा, आपण अगोदरच जायला हवं होतं. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, तुम्ही शांत व्हा, अगोदर चहा घ्या आणि मग बघू आपण काय करायचे ते. मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला साधं चालतं तरी येत होते का? नाही ना, हे बघा, तुम्हाला व्यवस्थित चालता येत नव्हते आणि तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात. अक्षय आहे ना तिकडे तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता रमा म्हणते की अहो, मी आई आहे आणि मग मला माझ्या बाळाची काळजी तर वाटणारच ना. आणि हे बघा, आत्ताच्या आत्ता मला तिकडे घेऊन चला, मला जर जाता येत असते तर मी एकटी गेले असते. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, अहो प्लीज माझं ऐकून घ्या. तेव्हा आता साई सांगतो की हे बघा, इरावतीच्या जी काही धमकी तुम्हाला दिलेली आहे ती तर लक्षात आहे ना, कारण त्या इरावतीच्या घराच्या आसपास सुद्धा तिने तुम्हाला अगदी थांबायचं नाही, यायचे सुद्धा नाही असे धमकावलेले आहे. आणि हे बघा, ती तुमच्या बाळाचं अक्षयचं बरं वाईट करू शकते. आणि हे बघा, ती बाई कशी आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे, ती काही पण करू शकते. आणि जर खरंच तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला ते कितीला पडेल. अगदी अक्षय आणि बाळाच्या जीवाचा एकदा विचार करा, ती त्यांना काही पण करू शकते. त्यामुळे हे बघा, मला असं वाटतं की अक्षय तुम्हाला नक्की इकडे भेटायला येऊ शकतो. तुम्ही त्यांना इकडे बोलावून घ्या आणि त्यांच्याशी एकदा बोलून घ्या आणि जे खरं आहे ते सगळं काही त्यांना खरं एकदा सांगून टाका. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, ते जर नाही आले तर माझा सुद्धा जीव जाऊ शकतो. त्यामुळे साई, हे बघा, मी आता कुणाचीच वाट नाही बघू शकत, बाद झाले आता, मला माझ्या बाळाला एकदा बघायचं आहे. तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे, हे बघा, मी जातो आणि एकदा बघून येतो, परंतु तुम्ही माझ्या सोबत यायचं नाही. जातो आणि त्याच्याशी सर्व खरं काय आहे ते बोलतो आणि त्याला सगळं काही खरं सांगतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्याला नक्की सर्व हे काही पटेल आणि त्यातून मार्ग तर निघेल. तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. अगोदर तुम्ही चहा घ्या आणि यातून सगळं काहीतरी मार्ग निघू शकतो. तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होईल.
तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा मला चहा वगैरे काहीही नकोय. त्यानंतर आता इकडे मयुरी आहे अभि आणि आनंद यांना सांगत असते की हे बघा या घरामध्ये नक्की हे काय चाललं खरंच काही कळत नाही. आणि अक्षयला ही सुद्धा माहिती आहे की रमा त्या तान्ह्यावाळाला अगदी सगळ्यांना म्हणजे त्याचीच काळजी न करता निघून गेली, ते पण कायमचं. पण तरी सुद्धा अक्षय असं का वागतो की जणू काही झालेले नाही म्हणून. तेव्हा अभि म्हणत असतो की अक्षयचं काय चुकते, अक्षयने का असं वागू नये. तेव्हा आता मयुरी विचारते की म्हणजे अभि तुला काय म्हणायचं. तर अभि म्हणतो की हे बघ का नॉर्मल अक्षयने वागू नये. मी तर तुम्हाला असे सांगतो की आपण आता सगळेच जण आता नॉर्मल वागायला सुरुवात करूयात की जणू काही झाले नाही अगदी अक्षय सारखे. आणि त्या रमामुळे आपण का इतकं स्वतःला वाईट वाटून घ्यायचं. आणि मी तर काय म्हणतो की उलट तर बरं झालं, एकदाची ती पीडा आपल्या घराला लागलेली होती ती सुटली आणि बरं झालं. तर मयुरीला तर आता हे पटते, परंतु आनंद मात्र शांत असतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघा तुम्हाला जे म्हणायचे असेल ते तुम्ही म्हणू शकतात, परंतु मी तुम्हाला सांगतो की अजून सुद्धा या सर्व गोष्टीवर माझा विश्वास नाहीये आणि तुम्हाला खरंच पटत नाही की जे काही घडत आहे ते मला खरंच नाही पटत. तेव्हा आता अभि म्हणतो की काय, अरे जे झालेले आहे त्याचा एकदा विचार कर. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ती रमा आपल्या घरासाठी योग्य मुलगी नाही. आणि हे बघा मला मान्य आहे जेव्हा लग्न झाले होते तेव्हा ती सरळ आणि साधी मुलगी वाटली होती आणि जेव्हापासून ती इतकी बेजबाबदार वागत होती. तर मी तुम्हाला असे सांगतो आणि जे काही घडले त्यावरून, कारण तिने फक्त आणि फक्त पैशासाठी अक्षय सोबत लग्न केले होते. आणि जेव्हा आता हे जे काही घडले याला कारणीभूत आहे फक्त आणि फक्त मोठी आई. तेव्हा आता सीमा रडतच हे सर्व बोलणं दाराशी उभी राहून ऐकत असते. अभिचे हे बोलणे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी येत असते. तिला एक खूप मोठा आता धक्का बसलेला असतो. मोठ्या आईलाच हे वाटत होते की तिच्यासारखी एक भोळी आणि भाबडी अक्षयला सुद्धा बायको आली पाहिजे, म्हणून तर तिने रमाबरोबर अक्षयचं लग्न लावले. आणि बघितलंस का ती रमा आता कशी निघाली. परंतु हे बघ आली तर आली आणि तिला कोणताही त्रास तर नव्हताच. आणि तिला राहायचं कसं, शिक्षण काय, हे कोणतंही आता तिच्याबाबत काहीच नव्हते. आणि मध्ये सुद्धा जेव्हा रमा आपल्या घरामध्ये नव्हती तेव्हा मोठी आईने तर त्या माहीला इथे घरात आणले का तर फक्त ती आता त्या रमासारखी दिसते म्हणून. आणि तात्पुरता तो उपाय होता. आणि बघितलंस का त्याचं काय झालं, किती मोठं नाटक घडले. मला मान्य आहे हे बघा मोठी आई गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत होती, परंतु काय झाले मग त्यातून काय घडले याचा विचार तर तुम्हाला आहेच. तेव्हा आता सीमा ही सर्व ऐकून खूप रडत असते. त्यामुळे हे बघा आपण आज जे काही सोचतो आणि जे काही सहन करतो ते फक्त आणि फक्त मोठ्या आईमुळे. या सगळ्याला मोठी आई जबाबदार आहे. तेव्हा आता अभिने पूर्णपणे ह्या सगळ्याचा दोष मात्र मोठ्या आईला दिलेला असतो. तिने केलेल्या चांगल्या हेतूमुळे आणि चुकामुळे हे जे काही आहे तर ते आपल्या घरामध्ये असे घडत आहे. तर आता मयुरी म्हणते की हो ना अभि तू जे काही बोलतो ते अगदी बरोबर आहे, कारण हे जे काही घडतं त्या सगळ्याला फक्त आणि फक्त मोठी आईच जबाबदार आहे. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघा तुम्ही कितीही काही म्हणा तरी सुद्धा एकदा विचार करून बघा तुम्ही आईला का दोष देतात. तेव्हा आता अभि तर ऐकायला तयारच नसतो. तो आनंदला म्हणतो की नाही दादा जे काही आहे तर तेच सत्य आहे आणि मला माहिती आहे की हे सर्व कडू आहे परंतु हे सत्य आहे आणि सत्य हे कधीही कुरूप असतं इतकं तरी आयुष्याने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगतो ते अगदी बरोबर आहे, परंतु ते कसेही जरी असले तरी त्याला शेवटी स्वीकारावे तर लागते. आणि आपल्या घरावर जी परिस्थिती ओढावून आलेली आहे ती फक्त आणि फक्त मोठी आईमुळे. म्हणून अभि पूर्णपणे आता सीमाला दोष देत असतो. बिचारी सीमा आता इतकी स्वतःला दोषी मानते. ती सुद्धा आता तिला इतकं वाईट वाटतं लगेच घाईने आपल्या रूम मध्ये निघून येते. रूम मध्ये आल्यानंतर बघतो तर काय शशिकांत फक्त आणि फक्त दारू पित असतो, एन्जॉय करत असतो. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो काय हे सकाळी सकाळीच तुम्ही इतकं दारू वगैरे सुरू केलंस, फक्त सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि इतक्या सकाळी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ आता 9 तर वाजलेत, मग ते सकाळचे असो किंवा रात्रीचे असो माझी प्यायची वेळ सुरू झाली. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो असं काय करतात, जरा जबाबदारीने प्लीज तुम्ही वागा. अहो तुम्ही तर आजोबा झालात आणि त्या चिमुकलीचा घरामध्ये पहिला दिवस आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका. आणि काय हो तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही का हो. तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की हो ना त्याच आनंदात मी तर दारू पितोय आणि आपल्या घरामध्ये चिमुकलं बाळ आलं म्हणूनच त्या आनंदात मीही दारू पितोय. आणि हे बघ जे काही मी माझ्या मनाला आनंद मिळेल तेच काम मी करतोय. आणि परत दारू आपल्या हातामध्ये ग्लास घेऊन चिअर्स वगैरे बोलत असतो. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो तुम्हाला काहीच कसे वाटत नाही हो, लोक काय म्हणतील याचा विचार करा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की लोक काय म्हणतील, डरपोक आहे का लोकांची भीती म्हणजे बाळगायला.
जर लोकांचं आपण ऐकत बसलो तर आपलं जीवन आपल्याला जगायला मुश्किल होईल. आणि हे बघ, मी माझ्या मनाला जो काही आनंद मिळतो तसे वागतो. लोकांचं काय त्यात जाते आणि लोकांना वाईट वाटून मी त्याचा काय फरक स्वतःला करून घेऊ. मी कशाला लोकांचा विचार करू. लोक हे गेले उडत. जे माझ्या मनाला वाटते तर तेच मी आता यापुढे सुद्धा करणार आहे. तेव्हा आता सीमाला राग येतो. सीमा लगेच शशिकांतच्या हातातील ग्लास घेते आणि हे बघा, तुम्हाला काय फरक पडतो. कारण लोकांची जी काही टीका टिप्पणी असते तर ती म्हणजे लोक माझ्या तोंडावर बोलत असतात. तुमच्या तोंडावर कोणीही बोलत नाही. मला सर्व ते सहन करावे लागते. आणि काय हो, तुम्ही माझा विचार कधीच करत नाही का. त्यावर आता शशिकांत म्हणतो की हे बघ, अगं आतापर्यंत मी तर तुझाच विचार करत आलो, म्हणून तर मी चांगलं वागायला ठरवले होते. परंतु काय झाले ते तसं वागून, कारण लोकांनी तर आमची संपत्ती अगदी लुबाडण्याचा प्रयत्न केला. आणि हे बघ, माझ्या चांगल्या वागण्याचा त्यांनी अगदी फायदा घेतला आणि माझा पतंग बनवला एकदम असा. आणि कोणीही उठून पटवायला लागलेत. आणि त्यांना काय वाटलं की शशिकांत मुकादम गेला म्हणून लगेच आता ते अगदी इतक्या नाग्यावर करायला लागलेत. त्यामुळे त्यांना अजून माहिती नाही की शशिकांत मुकादम जिवंत आहे आणि त्या बाईने तर माझी संपत्तीच लुबाडायला घेतली. आणि त्यांना वाटलं की काय शशिकांत मुकादम आता संपेल. परंतु नाही, माझी बहीण मला भेटली. तेव्हा ती मला म्हणाली की हे बघ दादा, तू काही काळजी करू नकोस. ही सगळी संपत्ती आहे तर मी परत सगळी आणून देईल. आणि एकदाचा तिने जो काही माझा ट्रेस आहे तर तो हलका करून टाकला. त्यामुळे आता मात्र मी मोकळा झालो माझ्या मनाप्रमाणे हवं तसं वागायला. तेव्हा आता सीमाला तर खूप टेन्शन येते. सीमा म्हणते की अहो काय हे तुमचं, तुम्ही इरावती वंशावर काय इतकं विश्वास ठेवतात. आणि हे बघा ऐका, त्या उद्या तुम्हाला जे काही सांगतील तर ते तुम्ही ऐकताल. त्यांनी जर उद्या तुम्हाला विहिरीत उडी मारण्यासाठी सांगितली तर तुम्ही ऐकताल तिचं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं ती कशाला मला विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी सांगेल म्हणून. अगं सीमा विचार कर, ती माझी बहीण आहे, रक्ताचं नातं आहे आमचं. आणि हे बघ, ती त्या घराचं भलं आहे तेच मला सांगणार आहे. तेव्हा आता सीमा म्हणते नाही नाही, तुम्ही प्लीज त्यांचं काही ऐकून घेऊ नका. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ, अगोदर मी मात्र तुझ्या मनासाठी सर्व काही करून बघितले. तुला हवं होतं म्हणून मी चांगलं सुद्धा वागून बघितले. आणि तुझ्या ताटाखालचं मांजर मी बनलो होतो. लोकांना तर असं वाटायचं की शशिकांत मुकादम नाहीच या जगामध्ये, तो कुठेतरी गायब झाला अशी लोकांची समजूत झाली होती. परंतु हे बघ सीमा, अगं मी आहे ना, मी जिवंत आहे, अजून शांत आहे. परंतु वाघ अजून झोपलेला नाही, तो शिकारीच्या मागावर आहे. त्यामुळे तू बघतच राहा की एकेकाची मी कशी शिकार करतो ते. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघा, उगाच तुम्ही डोक्यामध्ये राग घालून बसू नका. तेव्हा शशिकांत आणखीनच दारू पित असतो. तर आता सीमाही त्याच्या तोंडाचा ग्लास धरते आणि हे बघा, अजून दारू पिऊ नका, माझं ऐकून घ्या. तेव्हा शशिकांत सीमाला बाजूला लोटतो. तर सीमा म्हणते की हे बघा, तुम्ही आतापर्यंत माझं ऐकत आला, त्यामुळे प्लीज तुम्ही आता पिऊ नका. म्हणून सीमा आता लगेच बॉटलला झाकण वगैरे लावते आणि आता प्यायचं नाही, बाद झालं असे म्हणते. आता शशिकांत तिच्यासमोर ग्लास धरतो आणि म्हणतो की हे बघ, तू सुद्धा थोडीशी घे. तर सीमा म्हणते की हे बघा, माझं ऐका आणि प्लीज असे मला सुद्धा काही म्हणू नका. मी तुम्हाला जे सांगते की दारू पिऊ नका आणि तुम्ही थांबा, असं काय करतात, असं करू नका असे म्हणून सीमा आता पूर्ण वैतागून जाते. शशिकांत कुठे ऐकणारातला असतो, तो शेवटी दारूही पितच असतो. एक ग्लास झाला की एक ग्लास त्याचं सुरूच असते. त्यानंतर आता इकडे अक्षय फोनवर बोलत असतो आणि तो म्हणतो की हो काही पर्सनल कामामुळे जरा अडकलेले आहे. आणि तेवढ्यात आता तिथे साई येतो. साईने तोंडाला मास्क वगैरे बांधलेला असतो. साई तर अक्षयला आवाज देतो की अक्षय सर. तेव्हा आता अक्षय हा साईला बघतो आणि जो काही फोन त्याचा सुरू आहे तर मी नंतर कॉल करतो म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा आता अक्षयने अगोदर ओळखलेले नसते, कारण तोंडाला अगदी मास्क वगैरे लावलेला असतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कोण तुम्ही आणि कोणाला भेटायला आलात. तेव्हा साई आपल्या तोंडावरचा मास्क बाजूला घेतो. तर अक्षय त्याला बघून आणखीनच रागावतो. तेव्हा आता अक्षयला इतका राग येतो, अक्षय धावतच साईच्या अंगावर येतो. तेव्हा साई म्हणतो की हे बघा अक्षय, ऐकून घ्या. तेव्हा आता साई सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय आणि तुम्हाला रमाबद्दल. तेव्हा आता असे म्हटल्यानंतर अक्षय ऐकून घ्यायलाच तयार नसतो. अक्षय लगेच आता साईची गचंडी धरतो की अरे, आमच्या घरामध्ये येण्याची हिंमतच कशी झाली, या घरामध्ये पाऊल टाकण्याची हिंमत तू केलीच कशी, ते रमाचं नाव घेण्याची हिंमत सुद्धा कशी केली तू. तेव्हा आता साई म्हणता की हे बघा, तुम्ही मला नाही ओळखत, परंतु तुमच्या रमाला तर तुम्ही ओळखतात. तेव्हा मात्र आता साई ही अगदी सांगायला जातो, परंतु अक्षय ऐकून घ्यायला तयारच नसतो. आणि तेवढ्यात तेथे आता
अभि सुद्धा आलेला असतो आणि अभि सुद्धा आता साईवर धावून जातो. आता असं म्हटल्यानंतर इरावती लगेच तेथे येते आणि इरावती लगेच आता म्हणते की हो ना, ह्या माणसावर अक्षय विश्वास ठेवू नको. परंतु आता अक्षय हा साईला खूप मारतो आणि अभि सुद्धा, आणि त्याला अगदी हाकलून देण्याचा तेथून प्रयत्न करत असतात. साईचं आता कोणीही काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा आता अभि तर अगदी लाथाखाली साईला तुडवत असतो आणि चल येथून चालता हो, निघ येथून असे म्हणत धक्केबुक्के मारत आता ते साईला तेथून घराच्या बाहेर काढत असतात. तेव्हा अभि साईला खूप मारतो आणि म्हणतो की हे पग परत इथे दिसू नकोस, कळले ना तुला आता. तेव्हा इरावतीच्या तर अगदी मनासारखे होत असते. तेव्हा आता अक्षय तर खूप चिडलेला असतो. तेव्हा साई हे सर्व बघतो, त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो की हे बघा, रमामुळे माझे हात अगदी बांधले गेलेले आहेत, नाहीतर जेव्हा माझा संयम सुटेल तेव्हा तर लगेच अभि पुन्हा नाहीतर काय काय करशील, धमकावतो की काय. म्हणून आता साईच्या अंगावर धावून जातो. साई आता खाली पडलेला असतो तर अभि त्याच्या अंगावर बसतो आणि नाहीतर काय करशील रे, काय करशील तू. आणि साईच्या तोंडामध्ये बुक्की ठेवून देतो. तेव्हा अक्षय अभिला धरतो, अभ्या शांत हो. तेव्हा आता साईच्या तोंडातून वगैरे रक्त येत असते, त्याला अभिने बुक्की मारलेली असते. तर इरावती म्हणते की अरे हे बघ अभ्या, तू इतकं वेड्यासारखं करू नकोस, आपल्याकडे कोणी असं मारामारे वगैरे करत नाही. आणि आता अगदी इरावती अक्षय आणि अभि समोर म्हणत असते की हे बघा, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही सुद्धा येथून निघा, आणि ते दोघांना घरात काढून देते. तेव्हा आता साई म्हणतो की हो हो, ती लोक गेलीत आणि तुमची ही नाटकं आता बंद करा. तर इरावती हसते आणि म्हणते की अरे मग जा ना इथून, तू का तू येथे थांबलास, मी तुला अगोदर सांगितलेलं आहे की माझ्या मार्गामधील जो अडथळा आहे उपसून बाजूला करते, आणि जर प्रेमाने नाही बाजूला झाला तर मी पायाखाली तुरवते. आणि तुझ्या त्या लाडक्या रमाला सांगायचं की या घरामध्ये प्रेम, आदर, आनंद कधीच काही मिळणार नाही, ही लक्षात घे. या घरामध्ये फक्त आणि फक्त त्रास, तिरस्कार आणि अगदी तिची अवहेलना होणार आहे. मी तिला आणि तुला शेवटची वॉर्निंग देतो, त्यामुळे आता इथून कायमचं दोघांनी सुद्धा निघून जायचे. परत या घराकडे थोबाड वर करून सुद्धा बघायचं नाही, कारण या घराचा आणि तुमचा संबंध संपलेला आहे. परत येथे येण्याचा प्रयत्न करू नका. इरावती आता साईला सुद्धा चांगली धमकावते, परंतु साई घाबरायला तयार नसतो. इरावती त्याच्या हाताला धरते आणि त्याला चल येथून उठ असं म्हणते. तर साई आता रागानेच तेथून निघून जातो. त्यानंतर आता साई हा घरी आलेला असतो, तर रमा त्याची वाटच पाहत असते. तेव्हा आता साई दारात येतो. तेव्हा आता रमा साईला बघून विचारते की काय झाले, साई काय म्हणाले ते. तेव्हा लगेच आता साईची ती अवस्था बघून आता रमा लगेच उठते आणि विचारते की साई तुम्हाला काय झालं आणि हे जखमा वगैरे रक्त येते त्यातून. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, आम्हाला मरून द्या, कारण साईला खूप टेन्शन आलेले असते आणि माझा विचार करू नका, परंतु तुमचा तो अक्षय आहे ना, तर त्याचं डोकं आणि मन दोन्हीही फिरून गेलेले आहे आणि हे सगळं काही ती इरावती करते आणि तिने मात्र तुमच्याविषयी काही वाईट साईड त्याच्या मनामध्ये ती भरू राहिली आणि तो मात्र अगदी दगडासारखा तिच्यावर विश्वास ठेवतो. आणि हे बघा, मी त्यांना सांगतो पण तरी सुद्धा ते माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, त्यांना जर सगळं काही खोटंच सांगत असतील तर शेवटी तसेच होणार आहे ना. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, मी त्यांना म्हणूनच सर्व खरं सांगण्यासाठी गेलो होतो, परंतु त्यांनी ऐकलंच का. आणि खरं तर मीच खूप मोठी घोडचूक केली की मी तुमचं ऐकून तिकडे गेलो, मी तर जायला नकोच होतं. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे आणि ती आता जायला निघते. तर साई रागाने तिचा हात जोरात धरतो. तेव्हा आता रमा ही जोरात साईवर ओरडते की साई. तेव्हा आता साईने ही सर्व रागाच्या भरात केलेली असते, परंतु जेव्हा तो त्याचा राग जातो आणि तेव्हा त्याच्या लक्षात आल्यानंतर तो लगेच आता त्याला पश्चाताप होतो. तो लगेच आता स्वतःला दोषी मानतो आणि परत आता रमासमोर हात जोडून म्हणतो की मला माफ करा, परत माझ्याकडून चूक अशी नाही होणार. तेव्हा तो आपल्या हाताने रमाला पाणी वगैरे पिण्यासाठी देतो आणि रमा आता अगदी शांत होते. साई सुद्धा शांत होतो. तेव्हा मात्र आता लगेच साई जो काही रमाने पाणी पिलेला तो ग्लास आहे, तो ग्लास आपल्या हातात घेतो आणि आता तो स्वतःला म्हणतो की हे बघा रमा, हे बघा रमा, तुम्हाला माझ्याबद्दल कधीच काही वाटले नाही, तरी सुद्धा मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि तो पाणी तो पिऊन घेतो आणि माझी मर्यादा मात्र मी यापुढे कधीच ओलांडणार नाही, कारण आज मात्र रागाने त्याने रमाचा हात पिरगळलेला असतो, याचा त्याला पश्चाताप होत असतो. आणि हे बघा, मला फक्त आणि फक्त तुमच्यावर हे असंच प्रेम करत राहून द्या आणि ते प्रेम मी कधीही तुम्हाला नाही कळून देणार. त्यानंतर आता इकडे अभि आणि आनंद यांची आता जी तयारी सुरू असते. आता बारशाचा कार्यक्रम त्यांना करायचा असतो, म्हणून आता त्यांची लगबग
सुरू असते. आता जे काही स्टूल वगैरे आहे, डेकोरेशनची तयारी सर्व सुरूच असते आणि एक प्रकारची त्यांची धांदल उडालेली असते. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे तू मला काय सांगतो, काय समजतोस, अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे सर्व काही मीच आता लावायचो. आणि हे बघ अभ्या, अरे तुझ्या बारशाच्या वेळेस अख्ख्या घराला फुगे वगैरे मीच लावले होते, लक्षात असेल ना तुझ्या. तेव्हा अभि बघतच असतो. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की हो, अरे लहान होतो मी, पण तरी सुद्धा अख्ख्या घराचं डेकोरेशन मीच केलं होतं, त्यामुळे मी अगदीच तुला म्हणू शकतो की अरे अभ्या, मी तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्लेल्या आहेत. काका मात्र आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. तर अभि म्हणतो की ठीक आहे, बरं म्हणेल मी, सगळं काम झाले ना एकदा, मग आपण ठरवूयात. आणि तुला तर काय बाबा, अरे तुला जमणारच आहे, कारण तू शेवटी पेंटर आहे. आनंद म्हणतो की हो ना, अरे तू असंच म्हणशील आणि शेवटी मलाच वर चढवशील. दोघांच्या हातामध्ये आता शिडी असते आणि आता त्याची तयारी अभि मात्र पूर्णपणे करत असतो, कारण आनंदकडून सगळं डेकोरेशन त्याला करून घ्यायचे असते. अभि मात्र आता जोराने हसतो. तर लगेच आनंद म्हणतो की एक मिनिट अभ्या. कारण काका मात्र आता काही अगदी बोलत नसतात. काका मात्र आता अगदी शांत असतात. ते बघून आता आनंद खुणावतो आणि दाखवतो की अरे अभ्या बघ, काकांना काय झाले, ते काय इतके शांत असतील. पुढ्यात आनंद हा अगदी काकांसमोर येतो आणि काकांसमोर येऊन मात्र आता तो लगेच फुगा फोडतो आणि काकांना म्हणतो की काके, अरे काय झालं, तू कसला विचार करतोयस, एकटाच बसलास आणि तुझा चेहरा असा का पडला, नक्की काय झाले ते सांग. तेव्हा आता काका म्हणतात की अरे काही नाही, आणि बघ ना, अरे सगळं कसं छान चालू होतं, म्हणजे त्या गोकुळात नाही का सगळेजण अगदी आनंदात असायचे, तसंच मुकादमांच्या घरात सुद्धा सगळं काही आनंदी आनंद होता. रमा आणि अक्षय या दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम होतं की जणू त्यांच्या गाठी आहे तर त्या स्वर्गातच बांधल्या होत्या. साता जन्मातही कधी ते वेगळे होऊ शकले नव्हते. परंतु ती इरावती जेव्हा या घरात आली तेव्हा सर्व काही संपले, सगळं काही अगदी विस्फोट करून ठेवले. तर अभिला राग येतो. अभि म्हणतो की इरावती आत्याने काही केलेले नाही, तिला तुम्ही काय दोषी मानतात, उलट ती या घरामध्ये साठी जे काही करते ना, ते खूप काही करत असते आणि या घराचं जे काही झालेलं आहे तर ते खेळ सगळं काही रमा आणि माही या दोघीमुळे झालेला आहे. तुम्ही इरावती आत्याला कशाला दोष देतात. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ काका, माझं ऐकून घे, आपण हे जे काही करतो ना, तर अक्षय आणि त्याच्या बाळाला यातून सगळं काही अगदी बाहेर काढण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी आपण हे सर्व करतोच ना, त्यासाठीच आपण जीवाचा इतका आटापिटा तर करतोच ना. त्यामुळे कमॉन, अरे काका तू सुद्धा अगदी यात सहभागी हो आणि स्वतः आनंदाने सर्व काही करू लाग. तू इतका नर्वस राहू नकोस. हे असे तोंड फुगून तू चेअरअप करणार आहे का, चल ना काके, जरा स्माइल कर आणि तयारीला लाग. तेव्हा आता काकाचा चेहरा थोडासा खुलतो. तरी सुद्धा काकांचं मन काही आता ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही, तर ते शांतच असतात. आता अभि आणि आनंद यांची तयारी तर जोरात सुरू असते, परंतु काकांना रमाची आठवण येत असते, कारण रमा आणि अक्षय आता वेगळे झालेत याचं आता काकांना खूप टेन्शन येते. त्यानंतर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इरावती मात्र एक फाईल आता अक्षयकडे घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की हे बघ, आता योग्य वेळ नाही, पण तरी सुद्धा रमाने जे काही आता जे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत तर ते पाठवलेले आहे. तर आता इरावतीच हा यामागे एक भलताच प्लॅन असतो. तर अक्षय आता ते हातामध्ये घेतो आणि डिव्होर्स पेपर आता इरावतीनेच बनवलेले असतात. आणि आता ते डिव्होर्स पेपर जेव्हा अक्षय बघतो तेव्हा आता अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता इरावतीने आणखीन अक्षयला भडकून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा अक्षयला खूप राग येतो. अक्षय लगेच आता रमाच्या जे काही अगदी वस्तू, फोटो वगैरे आहे तर तो सगळं काही अगदी बाहेर घेऊन येतो आणि आता ते पेटून देतो आणि सगळ्यांना म्हणतो की आता या घरामध्ये यापुढे हिचं नाव सुद्धा नको आणि हिची कोणती आठवण सुद्धा नकोय, कोणती वस्तू सुद्धा नकोय. सर्वजण आता अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी तो सगळं काही वस्तू पेटूनच देतो. रमा मात्र आता हे सर्व अगदी दुरून पाहत असते आणि हे सर्व बघून तिला आणखीनच वाईट वाटते. आता अक्षय हा सर्व पेटून देऊन म्हणतो की रमा, तू माझ्यासाठी कायमची मेलीस. आता इरावती आत्या हे सर्व बघून खूप हसत असते, परंतु रमा बिचारीला खूप वाईट वाटते. सीमाला सुद्धा रमाच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि ती लांबूनच आता हे सर्व पाहत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.